जालन्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। शिवसेना उबाटाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश। आमदार अर्जुन खोतकरांना जुना सहकारी मिळाल्याने त्यांचे हात बळकट झाले। जालना जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाटा आज मोठा धक्का बसलाय। शिवसेनेचे उबाटा जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जालन्यात झालेल्या एका भव्य पदाधिकारी मेळाव्यात हा पक्ष प्रवेश पार पडला। शिंदे सेनेची ताकद वाढली असून जालन्यात शिवसेना उबाटाला मोठा खिंडार पडलाय। राज्याच्या राजकारणात सत्तांतरानंतर राजकीय प्रवेशाचं सत्र सुरूच आहे। आज जालना शहरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता। याच मेळाव्यात जालना जिल्ह्यात शिवसेना उबाटा गटाची धुरा सांभाळणारे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला। भास्कर अंबेकर यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक व निष्ठावान कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांचे हात सुद्धा बळकट झाल्याचे दिसून येत आहेत। अंबेकर यांच्या प्रवेशामुळे जालन्यात शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद आणि पक्ष संघटना लक्षणीयरित्या वाढली आहे। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचं मानलं जातं। महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा बदल झाल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येते। जालना महापालिकेची निवडणूक तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना झालेला हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। भास्कर अंबेकर यांच्यासारख्या महत्त्वाच्या आणि संघटनात्मक कौशल्य असलेल्या नेत्यानं पक्ष सोडल्याने उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक बांधणीवर थेट परिणाम होणार आहे। या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यांना निवडणुकीसाठी एक मजबूत स्थानिक नेतृत्व मिळालं आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अंबेकर यांचे पक्षात स्वागत केलं असून त्यांना योग्य जबाबदारी दिली जाईल असं आश्वासन दिलं आहे। जालन्यातील हा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का असून आगामी काळात मराठवाड्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो। शिंदे यांच्या शिवसेनेनं जालन्यात आपली पाळंमुळं अधिक खोलवर रुजवायला सुरुवात केला असल्याचं हे स्पष्ट संकेत आहेत। आज जालन्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचा जलवा दिसतो आणि भास्करराव आपण आलात, तुम्ही म्हणालात उशिरा आलो, पण तुम्ही तिकडे राहून पण बरोबर कार्यक्रम करत होते, कारण मनापासून तुम्ही आपल्या बरोबर होता, शरीराने तिकडे होता। करेक्ट कार्यक्रम कसा करायचा तो भास्करराव आणि अर्जुनराव दोघांना माहित आहे। मला तर बरोबर माहित आहे, मी तर अगोदर मोठा कार्यक्रम केला। 2022 मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इकडे 1 वर्षापूर्वी आले होते, बरोबर। खासदार आपला डॉक्टर आहे, मी डॉक्टर नाही, पण मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन बरोबर करतो। कोणाला गोळी, कोणाला इंजेक्शन, कोणाला सर्जरी, आणि म्हणून तो काळ देखील आपण पाहिलाय। गरज होती या राज्याची।